नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला, नमस्कार माझ्या भावा बहिणीला नमस्कार। तर तुम्हाला आता मी सांगणार आहे की आता मी 4-5 दिवसाखाली गावाकडे गेलेले होते आणि येरमाळ्याच्या स्टँडवर बसले मी। तिथे एक आजी आली, अंगावर तिच्या फाटलेली चोळी होती, पदर फाटलेला होता आणि रडत बसलेली होती स्टँडवरती। आजी स्टँडवर रडत होते। मग मी आजीच्या जवळ गेले आणि आजीला म्हणलं, का रडताव आजी? आजी म्हणले, अगं बाई तुझं व्हिडिओ बघते मी, मला तुझ्या व्हिडिओमध्ये घे, मला काहीतरी सांगायचं आहे। मी म्हणलं, आजी वारं लय सुटले, आता व्हिडिओ काढता येणार नाही, लय म्हणजे लय वारं सुटले आणि गाड्याचा आवाज यायला लागलाय। मग पुन्हा आजी म्हणल्या, आजीने मला कहाणी सांगितली। आजीची कहाणी काय आहे ऐका तुम्ही। आजीचं 2 एकर शेत घेतलं, कोणी घेतलं, भावाच्या पोरांनी घेतलं म्हणली, आणि काहीतरीच्या महाग गुंट ठेवले तर फक्त म्हणली। आजी म्हणली, माझं अंगठं घेतलं म्हणली, मला कळालं नाही अंगठं आजीचं कसं घेतलं। आजीला भाचा म्हणला की चल बस माझ्या गाडीवर, आणि तिला नेलं कुठं, ढोकीकडं नेलं। ढोकीकडं नेऊन त्या आजीचं अंगठं घेतलं आणि आजीला कळलं नाही, ही इंग्रजी झाली, ती लय अवघड झाले बघा। म्हाताऱ्या माणसाला कळत नाही, कोणी समजून सांगत नाही, तर त्या आजीचं गोड बोलून अंगठं घेतलं त्यांनी, आणि ते काय 2 एकर शेत होतं ते नावावर करून घेतलं आणि बाकीचं काहीतरी गुंट ठेवलं। ते बी आजीला कळालं नाही। आजीला केव्हा कळालं? आजीला कळालं की शेजारीला चहा प्यायला बोलविलं, आजीनं शेजारणीला चहा प्यायला बोलविलं, आणि मग शेजारीन म्हणली, अगं बाई शेताचा इमा आलाय म्हणली। मग आजी म्हणल्या, मला हे केवढा आला? अगं बाई मला लय मोठा आला की म्हणली, तुझ्यापेक्षा शेत कमी असून असं कसं झालं? म्हणून आजी धावत पळत गेली ऑफिसला, तर त्या साहेबानं सांगितलं, अहो आजी तुमचं एवढंच शेत आहे, तुमचं अंगठं घेतलं, तुम्हाला माहीत नाही का? तेव्हापासून आजी टेन्शनमध्ये होती आणि आजी रडत होत्या। तर आजीनं मला सांगितलंय, त्या आजीच्या हातावर आंबाबाईचं ताट आहे, ती म्हणले एवढं माझं यूट्यूबला टाक। तर मी आजीसाठी एवढं मी यूट्यूबला टाकते, तर गाणं म्हणून टाकते। गाणं कशी म्हणते ती ऐका तुम्ही, मी गाणं म्हणणार आहे हे, आणि तुम्ही ऐका नीट आजीसाठी हे गाणं। कसं आजीचं घेतलेत अंगठं व त्यांनी बंगलं बांधलं मोठं। त्या आजीचं अंगठं घेतलं, बंगलं बांधलं, थाटात राहायला लागली, पण त्या म्हातारीला सोडाय सुद्धा इथवर गाडीवर कोणी जात नाही। म्हणून आता आपल्याला काय म्हणायचंय, कसं आजीचं घेतलेत अंगठं व त्यांनी बंगलं बांधलं मोठं, त्यांनी बंगलं बांधलं मोठं। लय आनंदात आहे ती, खुश आहे ती, ह्याला म्हणते ती वास्तुक शांती केली जेवाया, त्याला म्हणते ती वास्तुक शांती केली जेवाया। आजीला कुठं बोलवते ती? आजीला बोलवीत नाही ती, आजीला फक्त कामापुरतं गोड बोललेली ती। म्हणून ती काय काय म्हणते ती ऐका। रंगीत बांधला व बंगला, भूषण सांगते ती लोकाला, आम्ही रंगीत बांधला ये बंगला, त्यात सोपा मांडला चांगला। सोपा म्हणजे मला बी काय माहीत नसते, आजी एक जणाचीच बघितलं म्हणून मी म्हणते ती, बसायचं असते त्याला सोपा म्हणते ती। रंगीत बांधला व बंगला, त्यात सोपा मांडलाय चांगला। कसं आजीचं घेतल्यात अंगठं व त्यांनी बांधल्यात मोठं बंगलं, कसं आजीचं घेतलं अंगठं त्यांनी बंगलं बांधलं मोठं, त्यांनी बंगलं बांधलं मोठं। आणली कपडे धुवायची मिशन, लावला बितडाला टीव्ही त्यानं, आणली कपडे धुवायची मिशन, लावला बितडाला टीव्ही त्यानं। कसं आजीचं घेतलं अंगठं व त्यांनी बंगलं बांधलं मोठं, त्यांनी बंगलं बांधल्यात मोठं। असं फसवू नका, हात जोडून सांगते, तुम्ही कुणी कुणाला असं फसवू नका। म्हाताऱ्या माणसाला अहो जीवन जगत, अहो तुम्ही म्हाताऱ्या माणसाला 2 शब्द बोला गोड, ती तुम्हाला असं सहज देते, पण फसवून अंगठं घेऊन तुम्ही काय बंगलं बांधता? आणली 4 चाकी गाडी, बायकोला घेतली साडी, त्यांनी काय काय आणले बघा नुसतं। आणली 4 चाकी गाडी, बायकोला घेतली साडी। कसं आजीचं घेतल्यात अंगठं व त्यांनी बांधल्यात मोठं बंगलं, कसं आजीचं घेतल्यात अंगठं व त्यांनी बांधल्यात मोठं बंगलं, कसं आजीचं घेतल्यात अंगठं व त्यांनी बंगलं बांधलं मोठं, त्यांनी बंगलं बांधल्यात मोठं। मग आजीला बातमी कळाली, आजीला बातमी कळाली,
तळपायाच्या ग मस्तकाला गेली. आजीला बातमी कळाली, अगं तुझं शेत गेलेलं आहे. आजीला बातमी कळाली, तळपायाच्या ग मस्तकाला गेली. आजीनं तळतळाट दिला, आजीनं तळतळाट दिलेला आहे. आता ऐका तुम्ही, आजीनं तळतळाट कसा दिलाय? आजीनं तळतळाट दिला, एक दारू प्यायला लागला, दुसरा मटका खेळायला लागला. कसं आजीचं घेतले तर अंगठ ग, त्याने बांधले तर मोठं बंगलं. कसं आजीचं घेतले तर अंगठ, त्यांनी बंगलं बांधलं मोठं, त्यांनी बंगलं बांधलं मोठं. ऐका तुम्ही, असं कोणी कुणाला फसवू नका. हात जोडून सांगते, म्हाताऱ्या माणसं इतकं तर मायाळू कोणीच नसते. हात जोडून सांगते की बाबा तिचं तिनं देऊन टाका. लय रडत होती स्टँडवर, लय तळमळ करत होती आणि धाराशिव जिल्ह्यातली आहे ती. एवढं पण सांगते तुम्हाला, असं फसवू नका. अरे फसवून असं बंगलेत राहून तुमचा काय उपयोग?